अजित दळवी मी वेगळी ओळख करून देते. समाज स्वास्थ्य नाटक जे आता खूप गाजतं आहे, पण त्याच्याही पूर्वीची डॉक्टर तुम्हीसुद्धा किंवा गांधी विरुद्ध गांधी ह्या नाटकांचे. आणि आणखी एक ओळख सांगायची म्हणजे आपले आवडते कलाकार आहेत. चंद्रकांत हा आपला दिग्दर्शक जास्त आहे, नट थोडा आहे. प्रशांत हाही लेखक मोठा आणि आहेत. त्या परिवारातले हे सगळे आहेत. औरंगाबाद येथे वास्तव्य असतं अजितचं. त्यांना मी विनंती करते. नमस्कार. सई परांजपेंची मिनटं मला मिळालेली आहेत, पण मी काही तरीसुद्धा त्रास देण्याचा काही माझा विचार नाही. संयोजकांनी मला पहिल्यांदाच बोलायला सांगितलं होतं, पण सईताई असं म्हणाल्या की मी बोलते आणि त्या बोलतील आणि त्या विस्तृत बोलतील अशी अपेक्षा होती. त्यांचं काम इतकं मोठं आहे, इतके सेन्सिटिव्ह फिल्म्स त्यांनी आम्हाला दिलेले आहेत, इतकी सुंदर नाटकं दिलेली आहेत. आणि नाटक या प्रकाराशी, नाटक याला खेळ असंच म्हणतात, तेव्हा त्याच्याशी खेळायचं कसं हे जे आहे हे आम्ही सई परांजपेंकडनं शिकलो. म्हणजे बालनाट्य त्यांची सुरुवातीची आणि नंतरची ही नाटकं, या सगळ्या नाटकांमधनं आम्ही नाटक हे माध्यम काय आहे हे एका वेगळ्या दृष्टीतनं, जी त्यांची स्वतःचीच दृष्टी आहे, इतर कोणाची दृष्टी नाही, त्याच्यातनं आम्ही शिकलो. तर त्यांच्याबद्दल इतकं बोलून मी माझ्या या फाउंडेशनच्या पुरस्काराकडे आणि त्या पुस्तकाकडे, नाटकाकडे वळतो. मला स्वतःला अतिशय आनंद आहे की मला महाराष्ट्र फाउंडेशनचा हा पुरस्कार मिळाला. याचं एक कारण म्हणजे वर्षानुवर्ष शोभाताई इतक्या चांगल्या लोकांचा तुम्ही सन्मान केलेला आहे आणि इतका विचार करून सन्मान केलेला आहे की त्यामुळे त्या पुरस्काराला पण एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आणि दुसरं असं मला वाटतं की ज्यांची चिंता आणि चिंतन हे आपल्यासारखं आहे, अशा समविचारी मित्रांकडनं हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे या पुरस्काराचा खूप जास्त आनंद मला आहे. मी विजय दिवाणांना जी मुलाखत दिली, जी साधनामध्ये आता छापून आली आहे, त्यात मी असं म्हटलं आहे की वयाच्या 30व्या वर्षापर्यंत मी नाटककार आहे असा काही मला साक्षात्कार झाला नव्हता, किंवा तेच आपलं एक कार्य आहे जे आपण चांगलं करू शकतो याचाही काही साक्षात्कार झाला नव्हता. मी युवक क्रांती दल नावाच्या संघटनेमध्ये त्या काळात 71 नंतर काम करत होतो. अनिल अवचटपासून अरुण लिमयपर्यंत, कुमार सप्तर्षीपर्यंत सगळे त्या संघटनेत होते. आणि एक सगळं वातावरणच वेगळं होतं, वारं सगळं वेगळं होतं. म्हणजे आमच्या औरंगाबादच्या गुलमंडीसारख्या परिसरामध्ये कुमार सप्तर्षींनी मुक्त विद्यापीठ चालवलेलं होतं आणि ते कसं वेगवेगळ्या प्रश्नांवर लोकांच्या समोर कॉमन ऑडियन्स, कोणी दुकानदारांमधला, रस्त्यावर चालणाऱ्या माणसांमधला, हा तिकडे उभा राहत होता आणि चर्चा करत होता. ही इतकी वेगळी गोष्ट होती की तेंडुलकर ते पाहायला आलेले होते, अरुण साधू ते पाहायला आलेले होते. तेव्हा असं वातावरण माझ्या आजूबाजूला असल्यामुळे युवक क्रांती दल हे माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं होतं. माझं राज्यशास्त्राचं जे तेव्हा मी शिकत होतो आणि नंतर मी शिकवायला लागलो, ते महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीने. आणि नाटक ही वर्षातनं 1-1.5-2 महिने खर्च करून करायची एक गोष्ट होती. म्हणून माझ्या मित्राच्या ग्रुपमध्ये मी काम करायचो, दरवर्षी काम करायचो. परंतु नाटक हे इतकं महत्त्वाचं आहे की आपला 24 तास आपले ते व्यापेल असं कधी वाटलं नव्हतं. परंतु मी जसं म्हटलं तसं सई परांजपेंची बालनाट्य ऐकणं असो, किंवा मुंबईला लिटल थिएटरची बालनाट्य पाहणं असो, पुढे मतकरींची बालनाट्य पाहणं असो, किंवा त्याच्याही नंतरच्या स्टेजला सत्यकथेमध्ये आळेकरांची किंवा एलकुंचवारांची एकांकिका आली की ती जाऊन वाचणं असो, किंवा घाशीराम कोतवाल जेव्हा पुण्याला झालं आणि त्याचं नाव व्हायला लागलं तेव्हा घाशीराम कोतवाल बघायला औरंगाबादहून येणं असो, किंवा मुंबईला गारबो पाहायला जाणं असो, हे सगळंच आम्ही त्या काळात केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी नाटकाबद्दलचं प्रेम, नाटकाविषयाच्या जाणीवा विस्तृत होणं,
भारतीय रंगभूमी त्यावेळेला जे निर्माण होत होती, मोहन राकेश होते त्याच्यात किंवा इतर लोक होते, याबद्दलच्या जाणीवा असणं, प्रबोधन आणि मनोरंजनाच्या पलीकडे नाटक हा एक अनुभव देणारी काहीतरी गोष्ट असू शकते याची जाणीव होणं, हे एकीकडे सगळं होत होतं. परंतु मला याची जाणीव नव्हती की मला हेच काम करायचं आहे पुढे. परंतु जेव्हा अडचणीची वेळ आली, जेव्हा कोंडी झाली असं वाटलं, जेव्हा सगळीकडनं आपले रस्ते बंद झालेत असं वाटलं आणीबाणीच्या काळामध्ये, त्या काळामध्ये नाटक या गोष्टींनीच माझी सोडवणूक केली आणि मी मुक्तिधाम नावाचं नाटक लिहिलं. मुक्तिधाम हे जे नाटक होतं ते त्यावेळेला म्हणजे कसं होत होतं की इमर्जन्सीचा खूप गवगवा आहे, त्यांनी सामान्य माणसाचं कल्याण होतं वगैरे वगैरे असं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षात काही तसं होत नव्हतं. माझ्या आजूबाजूला हे दिसतही होतं, म्हणजे मित्र तुरुंगात होते वगैरे या सगळ्या गोष्टी होत्याच, परंतु असं काही फार बदलही दिसत नव्हता. अशा वेळेला मराठवाडा दैनिकामध्ये एक लेख आला. औरंगाबादला हर्सुल कारागृह आहे, तर लेख असा होता, हर्सुल कारागृह, कारागृह नव्हे सुधारगृह. म्हणजे काय की कालपर्यंत हे कारागृह होतं, आज त्याला आपण म्हणायचं सुधारगृह. बाकी काय बदल त्यात झाला? काही बदल नाही. गज तसेच तुरुंगाचे, माणसं तशीच, वागण्याच्या पद्धती त्याच प्रार्थना, त्याच काळकोठड्या, नाही का? आणि फक्त आजपासून असं म्हणायचं की हे सुधारगृह आहे. म्हणून मी मुक्तिधाम या नावाची आधी कविता लिहिली, दीर्घ कविता लिहिली, आणि त्यानंतर मी त्याचंच मग नाटक करायचं ठरवलं. कारण माझे मित्र सगळे नाटक या गोष्टीत होते आणि नाटक ही सामूहिक कला असल्यामुळे मला सतत नाटक करावं असं वाटत आलं. तर ते नाटक मग मी मुक्तिधाम नावाचं लिहिलं. आणि त्यावेळेला माझ्यावर मला असं वाटतं की युवक क्रांती दलाच्या विचारांचा, समाजवादी लोकशाही विचारांचा तपगडा होताच, परंतु ऑर्वेलचा सुद्धा त्या वेळेला त्या कोंडीमध्ये जास्त मला रेलेव्हन्स वाटला काहीतरी. आणि मग स्टेट मशिनरीची जी हिपोक्रसी असते याच्यावरचं ते नाटक झालं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुरुंग आहे आणि त्या तुरुंगामध्येच स्वातंत्र्य दिन साजरा करतायत. आता तुरुंगामध्ये स्वातंत्र्य दिन करत नाहीत का? करतातच, पण काय त्याला रेलेव्हन्स आहे, काय त्याला अर्थ आहे, नाही का? किंवा मग तो जो जेलर होता, जो एकीकडे मंत्री आल्यानंतर त्याच्यासमोर लोटांगण घालतो किंवा बदलीसाठी प्रयत्न करतो, तोच एकीकडे जणू काही आपण धर्मगुरू असल्यासारखं कन्फेशन देतो आणि इतरांना कन्फेशन द्यायला होतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी त्या नाटकामध्ये होत्या, त्यांनी टोटॅलिटेरियन रेजिमच्या विरुद्ध एक प्रकारचा आवाज उठवण्याचा प्रयत्न माझा होता. म्हणजे अगदी तिथली जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेची पण सुरुवात अशी होती की हे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सर्वंकष नायक, या सर्वंकष नायकामध्ये ते सगळं येत होतं. तेव्हा हे मुक्तिधाम हे नाटक लिहिलं आणि मी थोडासा नाटककार आहे असं मला वाटायला लागलं. नंतर आम्ही परिवर्तन नावाची संस्था स्थापन केली आणि माझ्यासमोर पण माझे आज मित्र इकडे आलेले आहेत. प्रमोद सुमंत, प्रज्ञा सुमंत, वसंत, माधुरी दातार, माझ्या मिसेस अनुया दळवी, सुजाता कांगो, डॉक्टर कांगो जे तुम्हाला आता चर्चेत वगैरे दिसत असतील, हे सगळे आम्ही एकत्र होतो आणि आम्ही परिवर्तन या नावाची एक संस्था काढली. यासाठी नाटक करत होतो. पण नाटकाची मजा एवढंच त्यावेळेला डोक्यात होतं. म्हणजे गणपतीत नाटक करायचं विनोदी, त्याच्यातनं पैसे मिळवायचे आणि मग राज्य स्पर्धेत एक नाटक करायचं, कारण राज्य स्पर्धेच्या पलीकडे काही प्लॅटफॉर्म नव्हता. अशा प्रकारची नाटकं काही आम्ही केली. आणि या नाटकांमधल्याच एका नाटकामुळे आपल्या बापाचं काय जातं म्हणून मी नाटक लिहिलं होतं. तर त्या नाटकामुळे नवनाटककार कार्यशाळेसाठी माझी निवड झाली. तिथे मी शतखंड नावाचं नाटक लिहिलं. ते डॉक्टर लागूंना वाचनातच खूप आवडलं आणि काही ओळख नसताना, काही माहिती नसताना एकमेकांबद्दल डॉक्टर लागूंनी ते नाटक वाचणं संपलं माझं की त्यांनी आळेकरांना सांगितलं की मला हे नाटक करायचं. तर त्याच्यामुळे सहजपणे माझा या मुंबईच्या जगात पण प्रवेश झाला. लागूंचं वैशिष्ट्य असं होतं की ते अनेक ठिकाणी नाटकाची वाचनं करायचे, त्यामुळे मी नाटककार आहे असं पण लोकांना थोडं थोडं वाटायला लागलं आणि म्हणून मीही ते सिरियसली घ्यायला लागलो. मग पुढे आपल्याला माहितीच आहे, डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक आहे. देहधून नावाचं नाटक आम्ही केलं होतं, अतिशय महत्त्वाचं. संघर्ष नावाचं नाटक केलं. डॉक्टर तुम्ही सुद्धा हे मी लिहिलं 1991 साली. त्यानंतर पुन्हा विषयांच्या शोधात होतो, कारण मला रिपीट करायचं नव्हतं कधी स्वतःला. आणि मग जेव्हा गांधीजी आणि त्यांचा मोठा मुलगा यांच्यातल्या संबंधांची मला कल्पना आली, तेव्हा मग मी
गांधी विरुद्ध गांधी हे नाटक लिहिलं. आणि गांधी विरुद्ध गांधी हे नाटक लिहिल्यानंतर ते अनेक भाषांच्यामध्ये झाल्यानंतर, डॉक्टर तुम्हीसुद्धा 3-4 भाषांमध्ये झाल्यानंतर मग शिक्का बसला माझ्यावर. त्यानंतर असं काही माझं ठरलेलं नव्हतं की नाटकच लिहायचं, म्हणून मित्र चित्रपटाच्या क्षेत्रात गेले तर मी पण चित्रपटाच्या क्षेत्रात गेलो. मग तिथे बिनधास्त कायद्याचं बोला आणि इतर चित्रपट लिहिले मी, तुकाराम वगैरे. आणि समाज स्वास्थ्य हे खूप दिवसानंतर मी पुन्हा आता नाटकाकडे वळलेलो आहे. समाज स्वास्थ्याचा विषय हा काही माझ्यासाठी नवीन नव्हता, कारण अमोल पालेकरांनी जेव्हा ध्यासपर्व केलं तेव्हा माझं गांधी विरुद्ध गांधी ऑलरेडी आलेलं होतं नाटक. तेव्हा त्यांना असं वाटलं की बाबा एका व्यक्तीवर आपल्याला करायचं तर याची मदत होऊ शकेल, म्हणून मग चित्रा पालेकरने आणि मी त्याचं स्क्रीन प्ले लिहिलेलं होतं. तर त्या ध्यासपर्वाच्या प्रोसेसमध्ये मी होतो आणि त्यामुळे त्यावेळेला मी रधो कर्व्यांवर भरपूर वाचलंही होतं. आत्ता आमचं बोलणं झालं रघुनाथाची बखर वगैरे त्यावेळेला प्रसिद्ध कादंबरी होती, पण त्या कादंबरीमध्ये खूपच चुकीच्या गोष्टी आहेत असं वाटत होतं. म्हणून आम्ही स्वतंत्रपणे विचार करून अभ्यास करून त्यावेळेला जे सोर्सेस होते त्या सोर्सेसचा वापर करून नाटक लिहिलं. किती वेगळा माणूस रघु कर्वे हा, प्रचंड ताकदीचा, प्रचंड चिकाटीचा, आणि तो माणूस उभा केला. अमोल पालेकरांनी सुंदर चित्रपट तयार केला तो, पण त्या चित्रपटाचा प्रत्येक चित्रपटाचा काहीतरी फोकस लागतो. तसा याही चित्रपटाचा फोकस होता तो संतती नियमनाचं त्यांचं कार्य हा होता. त्यामुळे त्या कार्यावर जास्त भर दिला गेला. इतर गोष्टी ज्या होत्या, माणूस म्हणून रधो कर्वे कसे होते किंवा ते कसे विवेकवादी होते याच्यावर जितका भर मला असं वाटत होतं लेखक म्हणून असायला पाहिजे होता तेव्हा नव्हता. मी पुन्हा एकदा सांगतो की चित्रपट सुंदर निघालेला आहे, फक्त हे अजून पाहिजे होतं असं मला वाटतं. किंवा कोणत्याही मोठ्या माणसाच्या आयुष्याबद्दल असं आपल्याला म्हणता येईल की आपण केलेलं काम हे काही शेवटचं नसतं, त्याच्यावर अजून बरंच करायचं बाकी राहतं. आणि मग अनेक मित्रांच्या आग्रहावरनं बोलण्यावरनं मी पुन्हा या विषयाकडे वळलो आणि एक विवेकवादी म्हणून त्यांची इमेज निर्माण व्हावी अशा प्रकारचं नाटक लिहिलं. अशा प्रकारची नाटकं करणारे फार लोक आपल्याकडे नाहीत. त्यातलं एक अतुल पेठे आहेत. तर या अतुल पेठ्यांकडे मी स्क्रिप्ट पाठवलं. म्हणजे कसं असतं पहा की एकाच प्रकारचा विचार लोक करत असतात. एक त्यावेळेला महत्त्वाची डेव्हलपमेंट ध्यासपर्व नंतरची होती आणि ती म्हणजे अनंत देशमुख नावाच्या माणसाने खूप अभ्यास करून सगळे सोर्सेस गोळा करून जवळजवळ स्वतःचं आयुष्य पणाला लावून रधो कर्व्यांचं सर्व मटेरियल एकत्र आणलं. 8 खंडांमध्ये ते आहे आणि ते सगळं एकत्र आहे. अरुण जाखडे नावाचे जे पद्मनाभचे त्यांनी ते प्रसिद्ध केले. त्याचा सेटच्या सेट मिळत होता आणि त्यामुळे मूलभूत काही बदललं नाही माझ्या डोक्यातल्या रधो कर्व्यांबद्दल, परंतु बऱ्याच गोष्टी ज्या माहिती नव्हत्या आधी किंवा जे सोर्सेस आमच्या हातात नव्हते त्या गोष्टीसुद्धा या अनंत देशमुखांच्या कलेक्शननी अनंत देशमुखांच्या कलेक्शननी आमच्यासमोर आल्या. आणि त्या सगळ्याचा वापर करून मी विवेकवादी अशी त्यांची इमेज डोळ्यासमोर ठेवून मी नाटक लिहिलं. ते नाटक अतुल पेठेंकडे पाठवलं. अतुल पेठेंनी ते वाचलं आणि ते म्हणाले की हो आपण करूया. नंतर त्याची 1-2 वाचनं पण झाली. पण कसं असतं पहा की कुठेतरी अतुल पेठ्यांना पण वाटत असणार आणि मला पण वाटत होतं की काहीतरी याच्यात आणखीन पाहिजे, आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल याचं. आणि मी असं म्हणेन की आमच्या हातातली जी ती ओली माती होती तिला परिस्थितीनं एक प्रकारचा आकार दिला. म्हणजे आमच्या आजूबाजूला जे घडत होतं, ज्या काही हत्या होत होत्या त्या हत्या असतील किंवा जे कोंडीचं एक वातावरण होतं ते वातावरण असेल, म्हणजे माझ्या स्वतःवर गंभीर परिणाम याचा इतकाच झाला जितका यांच्या खुनांचा झाला की एक लेखक असं म्हणतो की आजपासून मी लेखक नाही, माझ्यातला लेखक हा आता मरण पावलेला आहे. ही माझ्या दृष्टीने फार गंभीर घटना होती. कारण चांगला कलावंत, चांगला कादंबरीकार, चांगला लेखक मरणं हे फक्त त्या व्यक्तीचं नाही समाजाचं मोठं नुकसान आहे. मी मध्यंतरी एक काही वाचत होतो तर त्यात असं होतं की कारागीर कोण आणि कलावंत कोण. तर त्यांनी फार सुंदर त्याची व्याख्या केलेली होती. त्यांनी असं म्हटलेलं कारागीर घर बनवतो
आणि कलावंत काय करतो तर त्या घरामध्ये खिडकी निर्माण करतो. हे किती सुंदर आहे की घर मिळालं तर तुम्ही राहायचं कुठे हा प्रश्न तुमचा मिळतो, पण खिडकी असली तर राहायचं कसं हा प्रश्न मिळतो. ओके, तर अशा प्रकारच्या खिडक्या निर्माण करणारा, अशा प्रकारचा बाहेरचा प्रवाह आत येईल असं बघणारा, बाहेरचं दिसेल आपल्याला असं बघणारा, जगाबद्दल माहिती मिळवून देणारा, कितीतरी गोष्टी शिकवणारा असा एक कलावंत. व्यक्ती स्वातंत्र्य हे मला कधीही वाटत नाही की कलावंतासाठीच आवश्यक आहे, ते समाजासाठी आवश्यक आहे, फक्त कलावंतासाठी आवश्यक नाही. कलावंत काय करतो, समाजाला रिप्रेझेंट करतो. ओके नाही. डॉक्टर तुम्ही सुद्धा, मी नाटक लिहिलं तेव्हा एका बँकेतल्या महिला कर्मचारी मला म्हणाल्या की आमच्या पोटात जे होतं ते तुम्ही ओठावर आणलेलं आहे. म्हणजे सगळ्यांच्या पोटात जे असतं ते ओठावर आणणं हे जर कलावंताचं काम असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य हा त्या कलावंतापुरता प्रश्न राहत नाही, तो सगळ्यांचाच प्रश्न होता. आणि म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं होतं. तर परिस्थिती त्याला आकार देत होती आणि आम्हाला असं वाटायला लागलं की नाही नाही, फक्त हे रधो कर्वे या व्यक्तीबद्दलचं नाटक असता कामा नये, तर हे जे पर्सिक्युशन त्यांचं चाललं होतं की एक खटला होतो, मग त्या खटल्याला काहीतरी तर पॉईंट असतो, आणि दुसरा खटला होतो तो फक्त प्रश्नोत्तरांवर नव्हतो, तिसरा खटला होतो तर त्यांच्या मासिकामध्ये छापल्या गेलेल्या जाहिरातीमधल्या एका शब्दावर नव्हतं. म्हणजे कशासाठी तुम्ही माणसाची कोंडी करणार, कशासाठी त्याला तुम्ही त्रास देणार, त्याचा छळ करणार. आणि मग आपोआपच ते नाटक जे आहे हे आम्ही विचार केला, आणि हे जे 3 खटले आहेत या खटल्यांच्या भोवती ते नाटक फिरायला लागलं, आणि म्हणून त्या नाटकाचा फोकस हा अधिक पक्का झाला. आणि एकूण जे पर्सिक्युशन आहे आपल्या समाजामध्ये सगळ्यांचंच झालेलं आहे. नाही, आगरकरांचं नाही का झालेलं, जिवंतपणे प्रेतयात्रा काढली होती त्यांची. रानड्यांचं झालेलं नाही आहे का? दयानंद सरस्वती हे काही या पुरोगामी परंपरेतले आहेत असं म्हणता येत नाही, पण ते सुद्धा येणार होते तर एक गाढव घेतला, त्याला गर्दभानंद केलं आणि रस्त्यावरनं त्याची मिरवणूक काढली. कशासाठी? तर दयानंदांना हे करण्यासाठी. तेव्हा आपल्याला असं दिसेल की ज्यांनी नवीन विचार काही मांडायचा या समाजामध्ये प्रयत्न केला त्यांचा छळ झालेला आहे, आणि या गोष्टीवर आपल्याला नाटक केंद्रित केलं पाहिजे. आणि मग ते नाटक आपोआपच एक आकार घ्यायला लागलं आणि नाटक तयार झालं. आणि मला अतिशय आनंद होतो, अतुल आत्ताच इथे आलेला आहे, की हे नाटक ज्या प्रकारे अतुलनी बसवलं त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलता येतील, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. बाजूला असलेला आरोपीचा पिंजरा त्यांनी मध्ये आणून ठेवला शेवटी, आणि मग तिथे ते बोलत आहेत. त्यामुळे आपोआपच हे नाटक एका रधो कर्वे नावाच्या व्यक्तीचं राहिलं नाही, तर ते नाटक युनिव्हर्सल लेवलला गेलं. ज्यांचा असंच छळ झालेला आहे त्या सगळ्यांबद्दलचं ते नाटक झालं, आणि म्हणून एक प्रकारे माझ्या मनातलं जे होतं त्याला कुठेतरी आकार मिळाला असं वाटलं. नाटकावर अनेकांनी लिहिलं. आपल्याकडे नाटकाचे रिव्ह्यूज म्हणजे सईपरांजप्यांनाही माहिती आहे, ते ज्याला बाहेर फर्स्ट नाईट रिव्ह्यूज म्हणतात त्या प्रकारचे असतात. म्हणजे फार विचार करून रिव्ह्यू लिहिण्यापेक्षा जी पहिली प्रतिक्रिया असते ती उमटलेली असते. परंतु त्याच्याही पलीकडचं परीक्षणं जयंत पवारनी लिहिली, पाथरेंनी लिहिलं, राजा शिरगुप्पेंनी लिहिलं, राजकीय नाटक म्हणून ते कसं वाटतं ते, आणि आता कुमार केतकरांनी पण लिहिलं आहे जे त्याच्या प्रस्तावनेमध्ये येतं आहे पुस्तकात. तेव्हा अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी, आणि अच्युत गोडबोलेपासून ते म्हणजे सविता प्रभुणेपर्यंत आणि इतर अनेकांपर्यंत, किरण नगरकरपर्यंत, या सगळ्यांनीच त्या नाटकावर अतिशय महत्त्वाचं असं लेखन, छोटं लेखन का असेना पण केलेलं आहे. जवळजवळ 100 जणांची अशा प्रकारची प्रतिक्रिया अतुलकडे आलेली आहे. तेव्हा हे सगळंच मला महत्त्वाचं वाटतं. काही गोष्टी या नाटकाच्या संदर्भात लोकांनी ज्या उपस्थित केल्या, ज्यांचा किंचितसा विचार करावा असं मला वाटतं. ओके, नाही असं काही नाही, हे पुणं आहे आणि त्यामुळे मग मी बाकीचं बोलत नाही. अहिताग्नी राजवाड्यांबद्दल बोलतो मी, कारण मला असं फीडबॅक मिळाला की त्यांच्यावर मी बरंच काही लिहिलं आहे, ते काही बरोबर नाही आहे असा तो फीडबॅक आहे. तर म्हणून तेवढ्यापुरतं मी बोलतो की अहिताग्नी राजवाडे
हे पंडित होते, कांडपंडित असतील कदाचित. त्यांनी पाश्चात्यही वाङ्मय वाचलेलं होतं, आधुनिकही वाङ्मय, जुनं आपलं जे संस्कृतमधले ग्रंथ आहेत त्यांचाही त्यांचा प्रचंड अभ्यास होता असं सांगितलं जातं. मी अशा प्रकारच्या आपल्या एखाद्या विरोधी गटात असलेल्या माणसाबद्दल कधी आपल्याकडनं चुकीचं लिहिलं जाऊ नये याबद्दल नेहमीच सतर्क असतो. आणि त्यामुळे त्यांचं जीवनचरित्र मी बारकाईने वाचायचा प्रयत्न केला. हे जीवनचरित्र वाचल्यानंतर ते काय वाचत होते, काय त्यांचा अभ्यास होता हे त्यात येतच. परंतु दलित माणसं कशासाठी वर त्यांना आपण येऊ देतोय, स्त्रियांना आपण कशासाठी महत्त्व देतोय, हे जर त्याच्यात असेल तर मग माझं म्हणणं असं की सगळं तुमच्याकडे पांडित्य असलं तर या सगळ्या ग्रंथांचा तुम्ही काय उपयोग केला. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या समाजाबद्दल बघण्याची दृष्टी जर तुम्हाला यातून लाभत नसेल तर मग हा तुमचा सगळा तुमचं पांडित्य हे काही उपयोगाचंच नाही आहे, नाही का. आणि त्यामुळे मग असं लिहिलं. कोणाबद्दलही लिहिताना काळजी घ्यावी, त्यांच्याबद्दलही लिहिताना पुरेशी काळजी घेतली गेलेली आहे असं मला वाटतं. मी आणखीन काय बोलावं काय नाही मला माहिती नाही. रधो कर्व्यांचे सगळे विचार पटतात का असंही कोणीतरी विचारलं तर सगळे विचार कोणाचेच कोणाला पटत नसतात. आणि ते पटतात की नाही हाही प्रश्न नाही आहे. माझ्या नाटकाचा प्रमुख प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय. तर स्वातंत्र्य म्हणजे समाजाला जे ऐकायचं नाही ते पण सांगण्याचा तुम्हाला अधिकार असणं, नाही का. नाही तर समाज पुढे कसं जाईल. त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे समाजाला जे पटतं तेच तुम्ही सांगितलं. समाजाच्या मनात ज्या गोष्टी ठसवल्या गेलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही बोलत राहिलात तर मग तुमचं वैशिष्ट्य काय. तुम्हाला स्वातंत्र्य कशाला पाहिजे. स्वातंत्र्य यासाठी पाहिजे की तुम्हाला तुमच्या मनातलं काहीतरी सांगता यावं आणि ते समाजाला जरी मान्य नसलं तरी समाजाने ते ऐकून घेण्याचं नक्कीच धारिष्ट्य दाखवलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचं हे नाटक 4-5 महिने तालमी करून मेहनत करून नव्या कल्पना वापरून अतुल पेठे आणि संचानी स्टेजवर असणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रांनी, कारण कोणतेही या नाटकातनं आर्थिक लाभाची शक्यता नसताना आज 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ते या नाटकामध्ये गुंतलेले आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनचे आभार मानतो की त्यांनी याबद्दल बोलण्याची संधी मला दिली. धन्यवाद. आपण सुरुवात करूया. राशम दातार नाट्य पुरस्कार दिला जातोय ते अजित दळवी आणि त्यांना देण्यासाठी रवींद्र दातार यांना मी विनंती करतो की दोघांनीही पुढे यावं. अजित दळवी हे मागची जवळपास 25 वर्ष मराठीमध्ये नाटकं लिहित आहेत. त्याच्यातही वैचारिक नाटक हे त्यांच्या एकूण लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. गांधी विरुद्ध गांधी या नाटकामुळे अजित दळवी हे नाव जरा जास्त प्रकाशझोतात आलं. ते हरिलाल गांधी आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावरचं आणि यांच्यातल्या संघर्षाचं नाटक होतं. आज आपण त्यांना जो पुरस्कार देतोय तो फक्त समाज स्वास्थ्य हे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनातील 3 न्यायालयीन लढे याच्यावरचं नाटक 1 वर्षापूर्वी त्यांनी ते लिहिलं. अतुल पेठे यांनी ते दिग्दर्शित केलं. तर या नाटकाच्या लेखनासाठी हा पुरस्कार दिला जातोय. मी रवींद्र दातार यांना विनंती करतो की स्मृतिचिन्ह आणि 25,000 या स्वरूपातला हा पुरस्कार त्यांना देण्यात यावा.